नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ऑनलाईन व्हिडिओ लेक्चरची सिरीज चालू करण्याचा निर्णय घेतलेला आहे। डॉक्टर तिडके क्लासेसच्या माध्यमातून आपण मागचे 6 वर्ष झालं नीटमध्ये काम करत आहोत आणि आपण बायोलॉजीची कोचिंग घेत आहोत। तर आपण ऑनलाईन व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून होतकरू तरुणांना याचा फायदा झाला पाहिजे, विद्यार्थ्यांना याचा फायदा झाला पाहिजे, या उद्देशासाठी आपण ऑनलाईन व्हिडिओ लेक्चर स्टार्ट करतोय। तर आज आपण 11th रेग्युलर मध्ये 11th स्टँडर्डमध्ये असलेला युनिट 1 मधला जो सेकंड चॅप्टर आहे बायोलॉजिकल क्लासिफिकेशन, तर या चॅप्टरपासून आपण स्टार्ट करू। बेसिक चॅप्टर आहे। या चॅप्टरमध्ये आपल्याला काय डिस्कस करायचं एकदा मी सांगतो तुम्हाला। आपल्याला सुरुवातीला या चॅप्टरमध्ये बेसिक क्लासिफिकेशन डिस्कस करायचं आहे की ऑर्गॅनिझमला कसं क्लासिफाय केलेलं आहे। त्यानंतर आपण यामध्ये 5 किंगडम सिस्टम डिस्कस करतो आणि 5 किंगडम सिस्टमपैकी जे 3 किंगडम आहेत, किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा आणि किंगडम फंजाय, असे 3 किंगडम आपल्याला या चॅप्टरमध्ये डिस्कस करायचे। सोपा चॅप्टर आहे, आपण स्टार्ट करू। सेकंड चॅप्टर आहे, चॅप्टरचं नाव आहे बायोलॉजिकल क्लासिफिकेशन। आणि बायोलॉजिकल क्लासिफिकेशन या चॅप्टरमध्ये आपण सुरुवातीला डिस्कस करणार आहेत की वेगवेगळ्या ऑर्गॅनिझमला कशा प्रकारे क्लासिफाय केलेलं आहे। यामध्ये आपण फर्स्ट जी सिस्टम आहे तर ती अर्लिएस्ट क्लासिफिकेशन कसं आहे हे पाहणार आहेत। बाळांनो, अर्लिएस्ट क्लासिफिकेशन हे एखाद्या ऑर्गॅनिझमचा ह्यूमनला काय यूज आहे याच्या बेसिसवर आहे। आणि अर्लिएस्ट क्लासिफिकेशनमध्ये हे बेस ऑन यूज ऑफ ऑर्गॅनिझम ह्यूमनसाठी ऑर्गॅनिझमचा काय वापर आहे, यूज हा शब्द महत्त्वाचा आहे। काय यूज आहे याच्या बेसिसवर हे क्लासिफिकेशन आहे। आणि याच्या बेसिसवर मग आपण 3 क्लास पाहतो इथं। जो पहिला क्लास आहे, समजा ज्यांच्यापासून फूड भेटतं त्यांचा आपण एक क्लास करणार आहेत। ज्यांच्यापासून आपल्याला शेल्टर भेटणार आहे त्यांचा आपण सेकंड क्लास करणार आहेत। आणि ज्यांच्यापासून आपल्याला क्लोथ भेटणार आहेत त्यांचा आपण तिसरा क्लास करणार आहेत। NCERT मध्ये पहिल्या 3 लाईन आहेत बाळांनो। यस, अर्लिएस्ट क्लासिफिकेशन इट इज बेस्ड ऑन यूज ऑफ ऑर्गॅनिझम। आणि यामध्ये फूड, शेल्टर, क्लोथिंग, ऑर्गॅनिझमपासून कोणते प्रोडक्ट आपल्याला भेटतात त्याच्या बेसिसवर हे क्लासिफिकेशन आहे, लक्षात घ्यायचं। यानंतर अर्लिएस्ट क्लासिफिकेशनच्या नंतर नेक्स्ट जो सायंटिफिक बेसिसवर क्लासिफिकेशन दिलेलं आहे आणि ते क्लासिफिकेशन दिलेलं आहे ॲरिस्टॉटलनं। म्हणजे सेकंड क्लासिफिकेशन आपण पाहतोय कुणाचं, तर ॲरिस्टॉटलचं। आणि ॲरिस्टॉटल हा कोण आहे तर लक्षात ठेवायचं आहे, ॲरिस्टॉटल हा फादर आहे, फादर ऑफ बायोलॉजी अँड झुलॉजी। बायोलॉजी आणि झुलॉजी या दोन्ही शास्त्रांचा हा फादर आहे, लक्षात ठेवायचं। एक्स्ट्रा MCQ आहे, फादर ऑफ बायोलॉजी अँड झुलॉजी कोण आहे तर ॲरिस्टॉटल हा फादर आहे, लक्षात ठेवायचं। यामध्ये यानं फर्स्ट सायंटिफिक बेसिस फॉर क्लासिफिकेशन वापरलेलं आहे। यस, फर्स्ट सायंटिफिक बेसिस फॉर क्लासिफिकेशन। म्हणजे क्लासिफिकेशन करत असताना थोडासा सायंटिफिक बेस त्यानं वापरलेला आहे। आणि सायंटिफिक बेस कसा आहे तर लक्षात ठेवायचं, यानं पहिला क्लास तयार केला तो म्हणजे प्लांटचा। आणि प्लांटचा क्लास कशाच्या बेसिसवर आहे तर बेसिस ऑफ सिंपल मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर, बेसिस ऑफ सिंपल मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स।
म्हणजे पहिला क्लास त्यानं तयार केलेला आहे प्लांटचा, आणि प्लांटचा क्लास आहे बेसिस ऑफ सिंपल मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर. याच्या बेसिसवर त्यानं प्लांटला 2 कॅटेगरीमध्ये 3 कॅटेगरीमध्ये क्लासिफाय केलेला आहे. जो पहिला आहे तर त्यानं नाव दिलेलं आहे ट्रीज, यानंतर सेकंड वन आहे शर्ब्स, आणि यानंतर तिसरा क्लास आहे तर तो आहे हर्ब्स. ओके, म्हणजे हे 3 क्लास त्यानं प्लांटला क्लासिफाय केलेलं आहे 3 क्लासमध्ये. यानंतर सेकंड वन त्यानं ॲनिमल्सला पण क्लासिफाय केलेलं आहे, ॲनिमल्स. आणि ॲनिमल्सच्या बाबतीमध्ये त्यानं यस रेड ब्लडचा क्रायटेरिया वापरलेला आहे, बेसिस ऑफ रेड ब्लड. मग ज्यांच्या बॉडीमध्ये रेड ब्लड आहे त्यांचा एक ग्रुप त्यानं तयार केला, आणि ज्यांच्या बॉडीमध्ये रेड ब्लड नाही त्याचा एक ग्रुप तयार केला. मग पहिला ग्रुप जो आहे तर पहिला ग्रुप त्यानं तयार केलेला आहे इनायमा. आणि इनायमा कशाला म्हटलं आहे तर ज्यांच्या बॉडीत ब्लड आहे, म्हणजे इनायमा प्रेझेन्स ऑफ रेड ब्लड. लक्षात ठेवायचं, ज्यांच्या बॉडीमध्ये रेड ब्लड आहे. असे एक्झाम्पल सांगता येईल का तुम्हाला? याचं एक्झाम्पल आपण घेऊ शकतो ह्युमनच्या बॉडीमध्ये रेड ब्लड आहे, म्हणजे हा कोणत्या ग्रुपचा मेंबर होता? यस, अकॉर्डिंग टू एरिस्टॉटल इनायमा. आणि सेकंड क्लास जो आहे त्यानं तर तो तयार केलेला आहे एनायमा. आणि एनायमामध्ये लक्षात ठेवायचं याच्यामध्ये यस अब्सेन्स ऑफ रेड ब्लड, म्हणजे ज्यांच्या बॉडीमध्ये रेड ब्लड अब्सेंट आहे त्यांना म्हटलं त्यानं एनायमा, ज्यांच्या बॉडीमध्ये रेड ब्लड प्रेझेंट आहे त्यांना म्हटलं इनायमा. आणि मग याचं जर एक्झाम्पल घेतलं मी एनायमाचं, तर एनायमाचं एक्झाम्पल सिम्पल आपल्याला माहीत आहे, क्रॅब म्हणजे खेकड्याच्या बॉडीमध्ये ब्लड असतं का? नसतं. म्हणजे ॲरिस्टॉटलनं पहिल्यांदा सायंटिफिक बेसिस फॉर क्लासिफिकेशन वापरलेला आहे, आणि प्लांटला त्यानं सिंपल मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टरच्या बेसिसवर क्लासिफाय केलेलं आहे, ट्री, शर्ब्स आणि हर्ब्स. आणि ॲनिमलला त्यानं यस रेड ब्लड आहे की नाही याच्या बेसिसवर इनायमा आणि एनायमा असे 2 क्लास दिलेले आहेत. बरोबर. यानंतर नेक्स्ट क्लासिफिकेशनची जी सिस्टम आहे तर ती दिलेली आहे कार्लस लिनसनं. आणि कार्लस लिनसनं दिलेली जी सिस्टम आहे तर त्यानं पहिल्यांदा टू किंगडम क्लासिफिकेशन सिस्टम दिलेली आहे, क्लासिफिकेशन सिस्टम. आणि 2 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टम यामध्ये 2 किंगडम कोणते आहेत हे आपण पाहणार आहेत. ओके. आणि 2 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टममध्ये फर्स्ट पॉईंट मी लिहितोय गिवन बाय कार्लस लिनस. ओके. आणि कार्लस लिनस बायोलॉजीमध्ये खूप मोठं कॉन्ट्रिब्युशन आहे त्याचं. या सायंटिस्टनं ही सिस्टम दिलेली आहे. आता यानं काय बेस वापरलेला आहे, म्हणजे यानं कोणता क्रायटेरिया वापरलेला आहे 2 किंगडम देत असताना, तो क्रायटेरिया एकदा बघू आपण. यस, पहिला क्रायटेरिया यानं वापरलेला, असे भरपूर क्रायटेरिया आहेत. अकॉर्डिंग टू आवर टेक्स्ट बुक पहिला क्रायटेरिया जो आहे त्यानं विचार केलेला आहे सेल वॉल आहे की नाही. पहिला क्रायटेरिया कोणता? सेल वॉल. नेक्स्ट दुसरा क्रायटेरिया त्यानं विचार केलेला आहे सेंट्रल व्हॅक्युओल. आणि यानंतर तिसरा क्रायटेरिया त्यानं वापरलेला आहे लोकोमोशन. अजूनही भरपूर क्रायटेरिया आहेत, पण 3 क्रायटेरिया मी इथं तुम्हाला सांगत आहे. या सेल वॉल, सेंट्रल व्हॅक्युओल आणि लोकोमोशन याच्या बेसिसवर मग त्यानं 2 किंगडम तयार केले. जो पहिला किंगडम आहे तर तो आहे किंगडम प्लांटी. पहिला किंगडम कोणता आहे? किंगडम प्लांटी. आणि किंगडम प्लांटीमध्ये लक्षात ठेवायचं आहे त्यानं ऑल प्लांट्सला इन्क्लूड केलेला आहे. कुणाला इन्क्लूड केलेला आहे? ऑल प्लांट्सला. मग किंगडम प्लांटीमध्ये या क्रायटेरियानुसार यांच्यामध्ये सेल वॉल प्रेझेंट आहे. ज्यांच्याकडे सेल वॉल प्रेझेंट आहे ते किंगडम प्लांटीमध्ये ठेवलेत. यस, ज्यांच्याकडे सेंट्रल व्हॅक्युओल प्रेझेंट आहे ते किंगडम प्लांटीमध्ये ठेवलेत. आणि जे लोकोमोशन दाखवत नाहीत ते किंगडम प्लांटीमध्ये ठेवलेत. मग किंगडम प्लांटीमध्ये कोण कोण इन्क्लूड केलं आहे त्यानं? तर आता सेल वॉल प्रेझेंट असले कुणाकडे असते मला सांगा? बॅक्टेरिया आहे. यानंतर सायनोबॅक्टेरिया आहे. यानंतर प्रोटिस्टमध्ये जे असतात ते प्रोटोझोन्स आहेत. यानंतर प्रोटोझोन्स आहेत. सगळे प्लांट बाकीचे राहिलेले आले, मॉसेस आले.
मॉसेस म्हणजेच कोण आले मला सांगा? ब्रायोफाइट्स आले. यानंतर टेरिडोफाइट आले, टेरिडोफाइट्स. यानंतर जिम्नोस्पर्म आले, जिम्नोस्पर्म. लक्षात ठेवायचं आहे की 2 किंगडम क्लासिफिकेशनमध्ये किंगडम प्लांटीमध्ये कुणाकुणाला इन्क्लूड केलेलं आहे. यानंतर एन्जिओस्पर्म आहे, एन्जिओस्पर्म आहे. यानंतर अजून आल्गी आहेत, इथंच ठेवलेले आहेत आल्गी. यानंतर फंगी आहेत. तर अशा प्रकारे हे वेगवेगळे ऑर्गॅनिझम यस इथं प्लांट इथं ठेवलेले आहेत. लक्षात ठेवायचं. बॅक्टेरिया आहे, सायनोबॅक्टेरिया आहे, प्रोटोझोन्स आहेत, ब्रायोफाइट आहे, टेरिडोफाइट, जिम्नोस्पर्म, एन्जिओस्पर्म, आल्गी आणि फंगाय. हे सर्व कुठं ठेवलेत? किंगडम प्लांटीमध्ये ठेवलेत. आता यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर याच्या ड्रॉबॅकला मी इथंच एक्सप्लेन करतो की बॅक्टेरिया हा युनिसेल्युलर, ब्रायोफाइट, टेरिडोफाइट हे मल्टीसेल्युलर, हे एकाच किंगडममध्ये ठेवलेत, युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर. यस, जिम्नोस्पर्म, एन्जिओस्पर्म हे जे प्लांट आहेत हे ॲटोट्रॉपिक आहेत. फंगी जी आहे तर ती हेटेरोट्रॉपिक आहे, म्हणजे ॲटोट्रॉपिक आणि हेटेरोट्रॉपिक पण एकाच किंगडममध्ये ठेवलेत. बॅक्टेरिया हा प्रोकॅरियोट आहे. हे जे प्लांट आहेत बाकीचे सगळे यूकॅरियोट आहेत, म्हणजे प्रोकॅरियोट आणि यूकॅरियोट पण त्यांना एकाच किंगडममध्ये ठेवलेत. म्हणजे 2 किंगडम क्लासिफिकेशनचे ड्रॉबॅक काय आहेत? याला कुणाला वेगवेगळं करता आलं नाही. युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर एकाच ठिकाणी ठेवले, ॲटोट्रॉपिक आणि हेटेरोट्रॉपिक एकाच ठिकाणी ठेवले आणि प्रोकॅरियोट आणि यूकॅरियोटिक ऑर्गॅनिझम एकाच ठिकाणी ठेवलेत. ॲक्च्युअल त्यांना वेगवेगळ्या किंगडममध्ये ठेवायला पाहिजे होतं. हा त्याचा ड्रॉबॅक आहे, तो मी पुढे सेपरेट लिहिणार आहे. पण इथं या एक्झाम्पलवरून तुमच्या लक्षात आलं पाहिजे. पहिला किंगडम कोणता आहे याचा? किंगडम प्लांटी. आता किंगडम प्लांटी नंतर सेकंड किंगडम जो आहे त्याचा सेकंड किंगडम, तर सेकंड किंगडम आहे किंगडम ॲनिमलिया. किंगडम ॲनिमलिया. आणि किंगडम ॲनिमलियामध्ये यानं कुणाला ठेवलेलं आहे? तर ऑल ॲनिमल्स ठेवलेत, ऑल ॲनिमल्स ठेवलेले आहेत. ओके. आणि ऑल ॲनिमल्समध्ये ज्यांच्याकडे सेल वॉल नाही आहे यस त्यांना ठेवलेलं आहे. लक्षात ठेवायचं. जर मी इथं समजा एक कॉलम केला किंगडम प्लांटी आणि दुसरं मी इथं घेतो किंगडम ॲनिमलिया. किंगडम प्लांटी आणि किंगडम ॲनिमलिया. आपण इथं एका साईडला घेऊ क्रायटेरिया. आता क्रायटेरिया जर मी घेतला तर पहिला क्रायटेरिया आपण काय घेतला होता? सेल वॉल. तर सेल वॉल ज्यांच्याकडे प्रेझेंट आहे ते प्लांटीमध्ये ठेवले, ज्यांच्याकडे ॲब्सेंट आहे ते किंगडम ॲनिमलियामध्ये ठेवले. सेकंड क्रायटेरिया आहे मित्रांनो सेंट्रल व्हॅक्युओल. आणि सेंट्रल व्हॅक्युओल कुणामध्ये प्रेझेंट असतो मला सांगा? किंगडम प्लांटीमध्ये प्रेझेंट असतो आणि ॲनिमलियामध्ये ॲब्सेंट असतो. तिसरा क्रायटेरिया आपण घेतला होता कोणता? लोकोमोशन. लोकोमोशन म्हणजे काय आहे? एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जे जाऊ शकतात त्यांना लोकोमोशन म्हणू शकतो. लोकोमोशन कोण दाखवू शकतं? प्लांट दाखवू शकतात का? नाही. यस. ॲनिमल दाखवू शकतात का? यस दाखवू शकतात. पण हा क्रायटेरिया जो 2 किंगडम क्लासिफिकेशनमध्ये यानं वापरलेला आहे तो क्रायटेरिया सर्व ऑर्गॅनिझमसाठी लागू पडत नाही. काही असे ऑर्गॅनिझम आहेत जे लोकोमोशनही दाखवतात आणि सेल वॉल पण आहे त्यांच्याकडे. बरोबर. म्हणजे असे भरपूर एक्झाम्पल आहेत जे आयदर कॅटेगरीमध्ये बसत नाहीत, त्यामुळं हे मोठ्या प्रमाणावर ॲक्सेप्ट केलं गेलं नाही. मग याचा ड्रॉबॅक काय आहे? यांचा जर 2 किंगडम क्लासिफिकेशनचा जर मला ड्रॉबॅक घ्यायचा असेल तर ड्रॉबॅकमध्ये सांगता येईल मला यस ही डिड नॉट डिस्टिंग्विश बिटवीन कुणामध्ये डिस्टिंग्विश करता आलं नाही, कुणाला सेपरेट करता आलं नाही याला. तर लक्षात ठेवायचं याला सेपरेट करता आलं नाही. युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर यानं एकाच किंगडममध्ये ठेवलेले आहेत. हा याचा पहिला ड्रॉबॅक. ॲक्च्युअल त्यांना सेपरेट करायला पाहिजे होतं. यानंतर दुसरा याचा ड्रॉबॅक आहे की प्रोकॅरियोट अँड यूकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्सला त्यानं सेपरेट केलं नाही. आणि याचा तिसरा ड्रॉबॅक असा आहे की यानं ॲटोट्रॉपिक आणि हेटेरोट्रॉपिक ऑर्गॅनिझमला सेपरेट केलं नाही. यस. ॲटोट्रॉपिक अँड हेटेरोट्रॉपिक ऑर्गॅनिझम्स यांना त्यानं सेपरेट केलेलं नाही. लक्षात ठेवायचं.
समजतंय सर्वांना? म्हणजे हे त्याचे ड्रॉबॅक आहेत. त्यानं युनिसेल्युलर मल्टीसेल्युलर एकाच किंगडममध्ये ठेवले, प्रोकॅरियोट युकॅरियोट एकाच किंगडममध्ये ठेवले, ॲटोट्रॉपिक हेटेरोट्रॉपिक एकाच किंगडममध्ये ठेवलं, म्हणून याचं जे 2 किंगडम क्लासिफिकेशन आहे हे मोठ्या प्रमाणात ॲक्सेप्ट केलं गेलं नाही. त्यानंतर मग 2 किंगडम क्लासिफिकेशन नंतर नेक्स्ट वन जे आलेलं आहे ते 3 किंगडम क्लासिफिकेशन आहे. नेक्स्ट आहे 3 किंगडम क्लासिफिकेशन. आणि 3 किंगडम क्लासिफिकेशन जर आपण पाहिलं तर 3 किंगडम क्लासिफिकेशनमध्ये एक किंगडम नव्याने ॲड झालेला आहे. आणि तो किंगडम कोणता आहे तर 3 किंगडम क्लासिफिकेशनमध्ये पहिला जो किंगडम आहे तो आहे किंगडम प्लांटी. हा जो मेन्शन केलेला आहे कुणी, कार्लस लिनसनं. यानंतर दुसरा किंगडम आहे किंगडम ॲनिमलिया. आणि यानंतर जो नव्यानं किंगडम ॲड झालेला आहे तो आहे किंगडम प्रोटिस्टा. म्हणजे अशा प्रकारे हे 3 किंगडम इथं आले. आणि किंगडम प्रोटिस्टामध्ये त्यानं कोण ठेवलेले आहेत तर ऑल युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम ठेवलेत, ऑल युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. आणि ऑल युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये कोण आहे तर किंगडम प्रोटिस्टामध्ये त्यानं फंगीला ठेवलं आहे. यानंतर त्यानं इथं अल्गीला पण ठेवलं आहे, अल्गीला. यानंतर त्यानं इथं बॅक्टेरियाला पण पुटअप केलं आहे, बॅक्टेरिया सायनोबॅक्टेरिया असतील हे. यानंतर त्यानं इथं प्रोटोझोन्सला पण पुटअप केलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे हे सर्व कुठं 3 किंगडम क्लासिफिकेशनमध्ये किंगडम प्रोटिस्टामध्ये ठेवलेले आहेत. नेक्स्ट म्हणजे सगळे युनिसेल्युलर त्यानं किंगडम प्रोटिस्टामध्ये ठेवले. तरी पण अजून प्रॉब्लेम आहे की बॅक्टेरिया हा कसा आहे प्रोकॅरियोट आहे, अल्गी कशी युकॅरियोट, यांना एकत्र ठेवलं आहे. परत अल्गी कसा आहे ॲटोट्रॉपिक आहे, फंगी कशी आहे हेटेरोट्रॉपिक आहे, परत त्यांना एकत्र ठेवलेलं आहे. म्हणजे 3 किंगडम क्लासिफिकेशन पण नंतर खूप मोठ्या प्रमाणावर ॲक्सेप्ट झालं नाही. आता 3 किंगडम क्लासिफिकेशन नंतर नेक्स्ट वन आहे 4 किंगडम क्लासिफिकेशन. आणि 4 किंगडम क्लासिफिकेशनमध्ये किंगडम क्लासिफिकेशन 4 किंगडम क्लासिफिकेशन हे दिलेलं आहे कोपलँडनं. आधी सायंटिस्टचं नाव घेऊ आपण, गिवन बाय कोपलँड. आणि हे जे कोपलँडनं दिलेलं आहे यामध्ये 4 किंगडम कोणते आहेत तर यामध्ये जो पहिला किंगडम आहे तर अगेन किंगडम प्लांटी. यानंतर दुसरा किंगडम जो आहे तर तो आहे किंगडम ॲनिमलिया. यानंतर तिसरा किंगडम याच्यामध्ये आहे किंगडम प्रोटिस्टा 3 किंगडम क्लासिफिकेशनमध्ये ॲड झालेला. आणि चौथा किंगडम जो आहे तर तो ॲड झाला आहे किंगडम मोनेरा. आता किंगडम मोनेरामध्ये कुणाला ठेवलं आहे तर किंगडम मोनेरामध्ये लक्षात ठेवायचं याच्यामध्ये बॅक्टेरिया अँड सायनोबॅक्टेरिया पुटअप केलेले आहेत. बॅक्टेरिया आणि सायनोबॅक्टेरिया हे इथं ठेवलेले आहेत. सायनोबॅक्टेरियाचं आपल्याला एक्झाम्पल आहे ब्ल्यू ग्रीन अल्गी, हा एक बॅक्टेरिया हे लक्षात ठेवायचं. यानंतर किंगडम प्रोटिस्टामध्ये कोण ठेवलेत तर किंगडम प्रोटिस्टामध्ये युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम ठेवलेत. लक्षात ठेवायचं युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम इथं ठेवलेले आहेत ज्यांच्यामध्ये ॲडव्हान्स टिश्यू डिफरन्सिएशन झालेलं नाही आहे. म्हणजे टिश्यू डिफरन्शिएट होऊन ऑर्गन वगैरे तयार नाही झाले असे इथं ठेवलेले आहेत. लक्षात ठेवायचं आहे या प्रोटिस्टामध्ये युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर. जसं की कोण ठेवलेलं आहे इथं परत अल्गी ठेवलेली आहे, अल्गी आहे. यानंतर इथं फंगी आहे, याचबरोबर इथं यास प्रोटोझोन्स आहेत. तर हे सर्व इथं ठेवलेले आहेत. लक्षात ठेवायचं. ओके. किंगडम प्रोटिस्टामध्ये. किंगडम प्लांटीमध्ये कोण ठेवलेलं आहेत यस मल्टीसेल्युलर प्लांट्स ठेवलेले आहेत, मल्टीसेल्युलर प्लांट्स आहेत. आणि किंगडम ॲनिमलियामध्ये कोण ठेवलेले आहेत तर इथं मल्टीसेल्युलर ॲनिमल्स ठेवलेले आहेत, मल्टीसेल्युलर ॲनिमल्स. म्हणजे अशा प्रकारे इथं 4 किंगडम क्लासिफिकेशन 4 किंगडम क्लासिफिकेशन हे कंप्लीट होत आहे. याच्या अगोदर मी एक सांगितलं होतं 3 किंगडम क्लासिफिकेशन. 3 किंगडम क्लासिफिकेशन हे कुणी दिलेलं आहे एक पॉईंट आपण सांगू तर 3 किंगडम क्लासिफिकेशन गिवन बाय कार्ल हूस
ओके, तर कार्ल हुसनं हे दिलेलं आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर आपण 2 किंगडम, 3 किंगडम आणि 4 किंगडम क्लासिफिकेशन इथं कंप्लीट केलं आहे. पुढच्या लेक्चरमध्ये 5 आणि 6 किंगडम क्लासिफिकेशन आपण चालू करू. थँक्यू.